जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्रांचे आटणे घडे जये त्या श्री कृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार कायमी पामर कायमी पामर कैसे वर्णू कैसे वर्णू सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार देखियाचे पडे ब्रह्मादिका मौन देखियाचे पडे देखियाचे पडे देखियाचे पडे ब्रह्मादिका मौन तयाचे लक्षण तयाचे लक्षण काय वर्णू काय वर्णू सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार नवे ते निर्गुण नवे ते सगुण नवे ते निर्गुण नवे ते निर्गुण नवे ते निर्गुण नवे ते सगुण निर्गुणाचे गुण काय सांगू काय सांगू सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी तरीचा तुम्हासी आतून देल सद्गुरु स्वरूप अगाध पार सद्गुरु स्वरूप अगाध पार कायमी पामर कायमी पामर कैसे वर्णू कैसे वर्णू सद्गुरु स्वरूप अगाध पार अगाध पार अगाध पार आता सकाळच्या सर्व पठणाचा कार्यक्रम सुरू होईल. जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन
कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजीराजे, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई या सर्वांना मनपूर्वक वंदन करते आणि संत संगतीचा महिमा जाणण्यासाठी जमलेल्या सर्व सत्प्रवृत्तीच्या साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. काल आपण एक श्लोक पाहत होतो. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सदा संगती सज्जनाची धरावी हे चौथं चरण असणारे आता 5 श्लोक आपल्या समोर आहेत. काल आपण 4 देह पाहिले. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. स्थूल देहातून म्हणजे त्याच्या आसक्तीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर सदा देव काजी झिजे देह ज्याचा, या पद्धतीने आपण तो देह सत्कारणी लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्या आसक्तीतून आपण सुटू शकतो. सूक्ष्म देह जो आहे त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे ज्याचे घटक आहेत, तो जर आपल्याला ओलांडायचा असेल म्हणजे त्याच्या आसक्तीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर तू मन हे मीच करी, माझी ये भजनी प्रेम धरी, मज एका ते नमस्कारी निरंतर, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. ही जी संतांची वचनं आहेत ते मन, बुद्धी, चित्त हे सर्व परमेश्वराकडे जर आपण लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला तर त्या आसक्तीतून सुटतो. दुसरा मनाला मनोरथ करण्याचा वगैरे खूप काय आहे, नको नको त्या कल्पना करणे, मनोरथ करणे, असा या मनाचा जो स्वभाव आहे, तो मनाचा जो स्वभाव आहे तो ओलांडायचा असेल तर काय करायचं आहे? तर मनोरथ रचण्यापेक्षा मानस पूजा रोज करण्याचा प्रयत्न केला तर या आसक्तीतून आपण काय होतो तो सुटू शकतो आणि भगवंताच्या जवळ आपलं मन ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण सातत्याने करू शकतो. आता त्यानंतर आपल्या समोर आहे कारण देह ओलांडायचा, म्हणजे अज्ञानाचा देह. अज्ञानाचा देह ओलांडायचा असेल तर सज्ञान व्हावं लागेल. सज्ञान व्हायचं असेल तर संत संगतीत सातत्याने श्रवण करावं लागेल. ते श्रवण करता करता गाढ अज्ञान, स्वस्वरूपाचं जे गाढ अज्ञान आपल्या ठिकाणी आहे ते ब्रह्मविद्येचा अभ्यास करता करता कधीतरी पूर्णपणे नाहीसं होईल आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध जो आहे तो साधकाला होऊन जाईल. आता चौथा देह जो तुमच्या आमच्या काय नाहीये तर अनुभवातला नाही. 3 देह मात्र आपल्या अनुभवातले आहेत. स्थूल देह प्रत्यक्ष दिसतो, सूक्ष्म देहाचे मान अपमान सुख दुःख सगळं आपल्याला जाणवतं. गाढ झोपेचा तर रोजचा अनुभव आहे, त्यामुळे कारण देह जो आहे तोही आपल्याला माहिती आहे. मग महाकारण देह म्हणजे नेमकं काय आहे? तर संत संगतीत बसून तत्वज्ञानाचा अभ्यास आपण करायला सुरुवात करतो तेव्हा शब्दांच्या साह्याने का होईना पण माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय या दोन्हीही गोष्टी आपल्याला समजायला लागतात. मग जाणे ब्रह्म जाणे माया या नाव जाणावी तुर्या असं समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. 3 देह जे सुरुवातीचे आहेत त्याचा जसा अवस्था आपण भोगतो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती,
तसा हा चौथा जो देह आहे त्याची अवस्था म्हणजे तुर्यावस्था. शब्दांच्या साह्याने ब्रह्म आणि माया पूर्णपणे जाणलेलं आहे, पण अजून मी ब्रह्मरूप झालेला नाही असं जे आहे त्याला चौथी अवस्था किंवा महाकारण देह असं म्हणतात. आता हा महाकारण देह ओलांडायचा असेल तर काय करावं लागेल? मग 3 देहांचं जसं आपण पाहिलं तसं महाकारण देह ओलांडायचा असेल तर काय करावं लागेल? तर संत संगतीत राहावं लागेल, श्री गुरूंच्या चरणी बसावं लागेल, त्यांनी दिलेला अनुग्रह जो आहे तो मनापासून प्राणपणाने जपून सातत्याने करावा लागेल. आणि करता करता कधीतरी हलकेच हळूवार हा देह ओलांडला जाईल आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध जो आहे तो तुम्हाला आम्हाला होऊन जाईल. अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा जाय झडोनी तत्क्षणी जागिन्नला. साधक पूर्ण जागा केव्हा होतो त्याचं उत्तर इथं नाथ महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे की साधना करता करता ज्या वेळेला त्याला अहम ब्रह्मास्मीचा आतून बोध होतो. आता एक आहे बाहेरून उपदेश करून घेणं आणि त्यांनी दिलेली साधना जी आहे श्री गुरूंनी ती मनापासून करता करता ज्या वेळेला अज्ञानाचा मळ पूर्णपणे चित्तातला नाहीसा होतो, अविद्येच्या पगड्यामधून जीव हळूहळू बाहेर पडायला लागतो, त्यावेळेला शुद्ध झालेल्या, स्वच्छ झालेल्या, पवित्र झालेल्या, किती गोष्टी सांगितल्या या ठिकाणी? शुद्ध झालेल्या, पवित्र झालेल्या, स्वच्छ झालेल्या अंतःकरणाला हा बोध नंतर आतून होतो. आता आतून होतो म्हणजे नेमकं काय होतं? ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपले आईवडील जे आहे त्यांचा प्रपंचाचा भर काय असतो? खूप असतो आणि आपण काठावर बसून ते बघत असतो. त्यांचा भवसमुद्र जो आहे तो आपण काठावर बसून बघत असतो. त्यावेळेला आई वडील काही गोष्टी आपल्याला समजून सांगतात, ते कानाने ऐकतो आपण, पण पटत नाही त्यावेळेला आपल्याला, कारण त्याचा अनुभवच नसतो आपल्याला, म्हणून कानाने ऐकतो ते. पण जेव्हा आपण आपल्या प्रपंचामध्ये पडतो आणि त्यावेळेला आपल्यावर ते प्रसंग येतात त्यावेळेला खरंच माझी आई अशी म्हणत होती बरं का, हे तेव्हा पटतं. तसं श्री गुरूंकडनं अनुग्रह घेतल्यानंतर खरंच त्यांनी सांगितलं होतं मी ब्रह्म आहे, खरंच मी ब्रह्म आहे, हे पण असं काही कालावधीनंतर आपल्याला नक्कीच तसा बोध होऊ शकतो. पण तो कालावधी सार्थकी लावण्यासाठी माझ्याकडून मात्र नित्य प्रयत्न व्हायला पाहिजे. काल आपण पाहिलं, काळ वाया घालवायचा आहे, सार्थकी लावायचं आहे का नेमकं काय करायचं आहे? तर काळाचं सार्थक जर मला करायचं असेल तर घडीने घडी काळ आयुष्य नेतो हे लक्षात ठेवायचं आणि त्या आयुष्याला पूर्णविराम मिळण्याच्या आधी आयुष्याचं सार्थक कसं करून घ्यायचं त्याच्यासाठी संतांजवळ बसायचं. ह्या पद्धतीने संत संगतीचा महिमा परमार्थामध्ये खूप आहे. दासबोधामध्ये समर्थांची एक ओवी आहे, जयासी वाटे देव पहावा तेणे सत्संग धरावा, सत्संगा वीण देवाधिदेवा पाविजेत नाही. सत्संगाशिवाय खरा देव जो आहे तो आपल्याला कधीच ओळखू येणे शक्य नाही. मग आता या देवाला शोधायचं कशासाठी? तर अखंड सुखाचा अनुभव मला हवा आहे. हे अखंड सुख कोणाजवळ असतं? तो जो भगवंत आहे, जो परमात्मा आहे त्याच्याजवळ हे अखंड सुख आहे, कारण त्याला सुखरूप असं म्हणतात. काय म्हणतात पांडुरंगाला तुकाराम महाराज? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा हो. ते असा सुखरूप कोण आहे? तर पांडुरंग आहे, दत्त आहे, विठ्ठल आहे, कृष्ण आहे. आणि म्हणून त्यांना ओळखून वाच्यार्थाने ते राम कृष्ण दत्त विठ्ठल आहेत, पण लक्षार्थाने ते ब्रह्म आहेत, असं भगवंताचं सगुण निर्गुण उभय रूप असणारं जे भगवंताचं स्वरूप आहे त्याची यथार्थ जाण कोणाला असते? तर संतांना असते. आणि म्हणून संत संगतीत श्रवण करणं याला मुख्य साधना असे म्हणतात. पहिली भक्ती जी आहे ती श्रवण भक्ती आहे. आपणही श्रवण करतो, पण आपलं श्रवण कशा पद्धतीचं चाललेलं असतं? इकडून तिकडे गेले वारे या पद्धतीने निरूपणी हे सद्वृत्ती होते.
स्थलत्याग होता सवयीची जाते, की इथं बसलं की हो हो अगदी पटलं, अगदी मला असंच जीवन जगायचं आहे, इथं बसेपर्यंत सगळं आपलं चाललेलं असतं, पण इथून उठलं की परत ये रे माझ्या मागल्या, या पद्धतीने परत सगळा प्रपंच जो आहे तो तुमच्या आमच्या पाठीमागे लागतो किंवा त्याचे विचार जे आहेत ते सारखे मनामध्ये येत राहतात. आता अनंत जन्मीचा संस्कार असल्यामुळे असे प्रापंचिक विचार मनात उमटत राहणे हा त्या मनाचा सहज स्वभाव आहे. पण म्हणून आम्ही घाबरून जायचं नाही, तर सावध व्हायचं आणि जेव्हा जेव्हा हे विचार मनामध्ये येतील तेव्हा तेव्हा ते उपटून काढण्यासाठी हातात खड्ग घेऊन बसायचं शिवाजी राजांच्या हातात. कारण हे शत्रू आहे प्रपंचाचे विचार जो आहे तो घोर संसार शत्रू जिणावा. हा संसार किंवा हा प्रपंच जो आहे तो आमच्या सुखरूपतेच्या आड येणारा आहे आणि म्हणून त्या प्रपंचाला काय करायचं आहे, आता तर गौणत्व द्यायचं आहे. घरच्या लोकांना जाऊन सांगायचं नाही की आता माझ्यासाठी सगळं गौण आहे, पण आतून मात्र काय करायचं आहे की मुख्य आधार जो आहे तो फक्त परमेश्वर आहे. मग ह्या परमेश्वराची पूर्ण कल्पना येण्यासाठी, साधनेचा सर्व मार्ग सुस्पष्ट होण्यासाठी ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय आणि त्याचा माझा काय संबंध आहे, जग म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आल्याशिवाय आमची साधना पुढे सरकतच नाही. पण आम्ही मात्र हे जाणून घेण्यासाठी जे करायला पाहिजे ते करत नाही, किंवा करायला जरी गेलो तरी चित्तामध्ये एवढा प्रपंच भरलेला असतो की श्रवण करत असताना सुद्धा इथं शरीर बसलेलं दिसतं, पण क्षणात ते शरीर जे आहे ते कुठं जाऊन आलेलं असतं, घरी जाऊन आलेलं असतं. छान पद्धतीची एक गोष्ट मंदाताई सांगतात आपल्या समोर की चातुर्मासाचा दिवस आले की काही मंदिरामध्ये 4 महिने सतत श्रवण घडावं म्हणून काय केलेलं असतं, तर प्रवचन कीर्तन असा सत्संग जो आहे तो 4 महिने चालावा म्हणून तिथं व्यवस्था केलेली असते. रोज सगळ्या भगिनी नंतर बंधुवर्ग रोज गडबडीने त्या ठिकाणी 2:30 वाजता येताना दिसतात की त्या ठिकाणी येताना दिसतात. एक भगिनी अशीच तुमच्या आमच्यासारखी असते, तिला पण असं वाटतं की अरे आपण एकदा तरी जावं ना, 4 महिने जर हा सत्संग सुरू आहे तर कधीतरी एकदा आपल्याला सुद्धा एक दिवस जायला मिळावं. पण त्या ठिकाणी काय आहे की घर एक तर जॉईंट फॅमिली आहे, कामं भरपूर आहेत, स्वतःची एक स्वभावाची मर्यादा आहे की सगळं ओलांडून जाता येत नाही. मग आता काय करायचं आहे, मग धीर करून एक दिवस घरातल्या सगळ्या लोकांना समजून सांगते की 4 महिने सत्संग या ठिकाणी चाललेला आहे, आता फक्त शेवटचे 4-5 दिवस राहिलेले आहेत, तेव्हा तुम्ही कृपा करा सगळ्यांनी आणि मला आज कीर्तनाला जाऊ द्या. मी संध्याकाळचा स्वयंपाक तयार करून टेबलावर मांडून ठेवते, ताटं पाटं सगळे काही तिथं गोळा करून ठेवते, तुम्ही फक्त काय करायचं, हाताने वाढून घ्यायचं, पण आज मला कीर्तनाला जाऊ द्या. आता घरातले लोक तिची ओढ पाहतात आणि म्हणतात काहीच हरकत नाही, तू जा. तिला परवानगी मिळते, आनंद होतो, मैत्रिणीसोबत कीर्तनाला जाते. आता कीर्तन मनापासून ऐकण्याचा तिचा प्रयत्न चाललेला असतो आणि कीर्तन ऐकता ऐकता आता कीर्तनकारांना एक काय दिलेली आहे, तर मुभा दिलेली आहे. ज्या ज्या वेळेला कीर्तन ऐकताना श्रोत्यांना डोल यायला लागतील तेव्हा नाम गजर करावा. आता हे डोल कशामुळे येतात लक्षात आलं असेल तुमच्या की काय आहे की डोल कशामुळे येतात, डुलकी लागते आणि मग आता ह्या लोकांना तर जाग करणं हे संतांचं, कीर्तनकारांचं, प्रबोधनकारांचं कार्य आहे. मग काय करायचं आहे, ते यांना जाग करायचं आहे. मग जाग करण्यासाठी ते काय करतात, अधूनमधून कीर्तनामध्ये नामगजर करायला लावतात. मग ते सगळ्या श्रोत्यांकडे पाहून म्हणतात, आता मी म्हटलं की माझ्या मागे म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल, आणि ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला सगळ्यांना प्रवृत्त करतात. आणि ही जी भगिनी जी घरातल्या सगळ्यांना मनवून आता इथं आलेली आहे ती मात्र विठ्ठल विठ्ठल न म्हणता बंडूचे बाबा बंडूचे. तिची मैत्रीण तिला म्हणता, अगं तू असं काय करतेस, ते आपल्याला विठ्ठल नाव घ्यायला सांगतायत आणि तू बंडूचे बाबा का म्हणते, अगं ह्यांचं नाव आहे ना. आता कीर्तनकारांनी तिला नवऱ्याचं नाव घ्यायला सांगितलं होतं का भगवंताचं नाव घ्यायला सांगितलं होतं,
भगवंताचं नाव घ्यायला सांगितलं होतं. पण हा प्रपंच इतका डोक्यात आमच्या मुरलेला आहे, शिरलेला आहे, की भगवंताचं नाव माझ्या नवऱ्याचं ठेवलेलं हे काही आठवत नाही. बंडूच्या बाबाचं नाव विठ्ठल, विठ्ठल भगवंत आहे हे काही लक्षात राहत नाही. या पद्धतीच्या काहीतरी चुका तुमच्या आमच्या ठिकाणी श्रवणाला जरी जाऊन बसलो तरी होत राहतात आणि क्षणात ते मन जे आहे ते कुठंतरी जाऊन येतं. तर असं जे मन आहे त्या मनाला स्थिर करण्याचे उपाय जर समजून घ्यायचे असतील तर मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी काळ घडी ने घडी सार्थकची करावा, असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता समर्थांनी सांगायचं काम केलेलं आहे, ऐकायचं काम कोणाला करायचं आहे? आम्हाला करायचं आहे. आणि ते ज्या वेळेला मनापासून ऐकू त्या वेळेला आमची प्रगती नक्की होत जाईल. आता प्रबोधनकाराचे अनेक प्रकार असतात. काही जण साहित्याच्या माध्यमातून कथा रंगवत असतात, काही जण अनेक चमत्कार सांगत असतात. मग आता कोणाचे प्रवचन ऐकल्यानंतर मला खरोखरच वैराग्य प्राप्त होईल, सद्विद्या प्राप्त होईल, भगवंताची ओढ लागेल, हे ऐकता ऐकता आम्ही लक्षात घ्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी राहूनच ते श्रवण जे आहे ते सातत्याने बराच काळ केल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला समजायला लागतात. मग आता इथं सदा संगती सज्जनाची धरावी असे 5 श्लोक आपल्या समोर आहे. आता एक सांगितलं की संगती कोणाची धरावी? सज्जनाची धरावी. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये 3 प्रकारच्या संगती वाट्याला येतात. नरदेहात आलेल्या जीवात्म्याच्या वाट्याला 3 पद्धतीच्या संगती येतात. एक कुसंगती असते. कुठलाही मुलगा वगैरे बिघडलेला दिसला तर आपण लगेच काय म्हणतो? अहो त्याची संगत चांगली नव्हती. आता खरंच इतरांच्या संगतीने यांनी बिघडावं का ह्याच्या संगतीने त्यांनी सुधरावं? पण वाईट गोष्टीकडे सहज मनाचं आकर्षण जे आहे ते सहज आहे आणि ती संगती लगेच लागू शकते. आणि म्हणून कुसंगती जी आहे ती जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. आता असे संघ येतातच. कधी प्रवासाला जाताना असे लोक आम्हाला भेटू शकतात, कधी शेजारी त्या पद्धतीचे असतात, कधी घरातच त्या पद्धतीचे असतात. मग आता अशी संगती जी आहे ती जरी प्रारब्धाने अवतीभोवती असेल किंवा माझ्या वाट्याला आलेली असेल तर मी कोण आहे? मी साधक आहे. मग मी संगत कोणाची केली पाहिजे? सज्जनांची केली पाहिजे. मग आता विसंगती टाळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर नसे राम ते धाम सोडवून द्यावे असा शांतपणे विचार करून त्या संगतीतून मी स्वतःला बाजूला केलं पाहिजे. किंवा त्या संगतीत जाण्याचा जर प्रसंग आलाच तर जनी मौन मुद्रा धरावी. समर्थांनी त्याचंही उत्तर देऊन ठेवलेलं आहे की त्यांच्या गप्पाष्टकांमध्ये त्याबरोबर आम्ही वाहवतच जावं असं बंधन आमच्यावर नाही. तर आम्ही त्या ठिकाणी काय करू शकतो? तर मौन धारण करून बसू शकतो, वायफळ बडबडीपासून स्वतःला बाजूला करू शकतो. हे जे आहे ते साधकांनी पथ्य पाळलीच पाहिजे. दुसरी आपल्या समोर संगती आहे ती विसंगती. विसंगती म्हणजे आता घरातले कुटुंबीय असतील त्या प्रत्येकाचं ध्येय काही एकच असतं का हो? प्रत्येकाचं ध्येय वेगळं वेगळं असतं. प्रत्येक जण गुणांनी वेगळा वेगळा असतो. प्रत्येकालाच देव आवडतो किंवा देव शोधला पाहिजे हे पटलेलं आहे असं काही नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी निर्माण होते ती विसंगती असते. एकाला आवड आहे अध्यात्माची आणि दुसऱ्या बाकीच्या लोकांना अध्यात्माची अजिबात आवड नाही. मग आता अशा ठिकाणी आम्ही काय करायचंय? आता विसंगती प्रपंचामध्येच असते, दुसरीकडे जायचं कामच नसतं, ती आपल्या प्रपंचामध्येच असते. मग प्रपंच मोडायचा आहे का? अजिबात नाही. मग साधकाला एक गुण सांगितलेला आहे तितिक्षा. समाधी षटक मध्ये एक गुण जो सांगितलेला आहे जो साधकाने जाणीवपूर्वक कमवायचा असतो त्याला तितिक्षा असं म्हणतात. आणि तितिक्षा शब्दाचा अर्थ आहे प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही घडतं ते विना तक्रार. आता सहन करणं म्हटलं तरी त्यात दुःखाचा अंश आहे.
म्हणून सहन करणं म्हणायचं नाही, तर विना तक्रार शांतपणे स्वीकारायचं आहे. आणि आपल्यासारखं त्यांचं जरी देवप्राप्तीचं ध्येय नसेल तरी ती सज्जन मात्र नक्कीच असतात अशी माणसं. मुमुक्षत्व त्यांच्याजवळ नाहीये, पण काय आहे, सज्जन तर नक्कीच आहे. म्हणून त्यांना शांतपणे काय करायचं आहे, तर झेलायचं आहे, स्वीकारायचं आहे, कटकट न करता हळूहळू आपल्या आचरणातून पटवायचा प्रयत्न करायचा आहे. मुखाची हे दवडायची नाही, वाफ दवडायची नाही, म्हणजे तोंडाने हे करा ते करा ते करा सारखं त्यांच्या मागे लागायचं नाही. पण आपल्या आचरणामध्ये जर खरोखरीच तेवढा बदल झालेला जर घरच्या लोकांना दिसला, बाहेरचे लोक तर आम्हाला सहजच चांगलं म्हणतात, हो इथं 2 तास येते फक्त, त्यामुळे चांगलं म्हणणारच. 2 तासात माणूस काही असं तसं वागतच नाही, त्यामुळे चांगुलपणा इथं लगेच मिळू शकतो. पण आपल्या घरामध्ये राहून जर आपलं आचरण खरोखरी शुद्ध स्वच्छ चांगलं असेल आणि कोणाच्याही मागे कटकट न करता आपण जर शांतपणे सगळा व्यवहार निभावून नेऊ शकत असू, तर ती विसंगती सुद्धा हळूहळू निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी, या पद्धतीने हा बदल जो आहे तो नक्कीच होऊ शकतो. आणि म्हणून विसंगती जी आहे ती सहन करायची असं बोलायचं नाही, तर ती शांतपणे स्वीकारायची आहे. कारण माझ्या प्रारब्धाचं देणं घेणं चुकवण्यासाठी हे सगळे माझ्या भोवती आलेले आहेत. एवढं फक्त तिथं छान विचार करायचा. आणि जर त्यांच्याकडनं मला प्रतिकूल फारच अनुभव येत असतील तर गेल्या जन्मी माझं खूप वागणं त्यांच्याशी चुकलेलं आहे असं लक्षात घ्यायचं. आणि या जन्मी त्यांना क्षमा करून काय करायचं आहे, आपण सोडून द्यायचं आहे. म्हणजे परत क्रियमान स्वातंत्र्यामध्ये नवीन संचित तयार होणार नाही. नाही तर आरेला कार्य कधी संपतच नाही आणि क्रोधाग्नी दोन्हीकडनं पेटलेला राहिला तर कुटुंबाचं जे व्हायचं ते झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते जे आहे ते शांतपणे स्वीकारायचं आहे. टेक इट इझी हा मंत्र त्याच्यासाठी छान आपल्या समोर आहे. सहजतेने प्रत्येक गोष्ट घ्यायला शिकायची. स्वभावाचं प्रत्येकाचं एकदा सगळं माहिती झालं की कटकट न करता ठीक आहे, इट्स ओके असं म्हणायचं आणि पुढे जायचं. ह्या छान पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. ज्यांना आहे त्या परिस्थितीत राहून परमार्थ सिद्धीला न्यायचा आहे. घरदार सोडून सिद्धीला न्यायचं नाही. आहे त्या प्रपंचात, आहे त्या माणसात राहून आपल्याला आपली पारमार्थिक उन्नती जी आहे ती पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि ते नक्की जमतं, नक्की जमतं. हे अनेक संत पुरुष जे आहे ते प्रापंचिक होते, प्रपंचात राहूनच त्यांनी काय केलेलं आहे, तर आपला परमार्थ जो आहे तो सिद्धीला नेलेला आहे. म्हणून हे जमू शकतं. आणि तिसरी जी आहे ती संत संगत आहे. ही जाणीवपूर्वक सांभाळायची आहे. काय करायचं आहे, एक स्वीकारायची आहे, एक टाळायची आहे, आणि तिसरी जी आहे ती जाणीवपूर्वक सांभाळायची आहे. मग कितीही ती संगत सांभाळत असताना मला कष्ट झेलावे लागले तरी हरकत नाही, 2:30 वाजता यावं लागलं, ऊन खावं लागलं तरी हरकत नाही, पण तरी सुद्धा या सत्संगामध्ये जाऊन चांगले विचार जे संतांनी दिलेले आहेत, जे समर्थांनी आमच्या हितासाठी मांडून ठेवलेले आहेत, ते ग्रहण करण्याचा आम्ही काय केला पाहिजे, तर प्रयत्न केला पाहिजे. आता सज्जन संगतीत राहावं, संत संगतीत राहावं हे तर आपल्याला पटलं, पण संत ओळखावा कसा आहे की नाही पुढचा प्रश्न. की संत संगतीत राहावं हे कळलं, मग आता संत कोणाला म्हणावं, तो ओळखावा कसा. आता संत संगतीत एवढं का राहायला सांगतात आपल्याला, तर वसिष्ठ महामुनींचा जो योग वासिष्ठ ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये एक श्लोक असा सांगितलेला आहे की जर 100% अज्ञान तुमच्या आमच्या जवळ असेल तर त्यातलं 50% अज्ञान नुसत्या संत संगतीने जातं. किती टक्के अज्ञान संत संगतीने जातं, तर 50% अज्ञान जे आहे ते संत संगत केल्यामुळे काय होऊन जातं, तर अज्ञान नाहीसं होतं. 25% जे आहे ते स्वतःच्या अभ्यासाने, शास्त्राच्या अभ्यासाने ते जातं, आणि उरलेले 25% जे आहे ते मात्र मनापासून श्री गुरूंनी दिलेली साधना जर आपण करत राहिलो तर ते उरलेलं अज्ञान सुद्धा सगळं निघून जातं. पण 50%चा भर कुठं आहे,
संत सहवासामध्ये. आता दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे की संत कोणाला म्हणावं, सज्जन कोणाला म्हणावं. सज्जनाची एक तुम्ही आम्ही केलेली व्याख्या आहे, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, जगाशी त्याला काही देणं घेणं नाही. या पद्धतीने तो सज्जन असला तरी सुद्धा अशाच्या संगतीत राहून मला हे पूर्ण कळणार आहे का, मग संत कोणाला म्हणावं. तर इथं आपल्या समोर आहे, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, की ज्याच्या सहवासात गेल्यानंतर क्षणभर का होईना पण शांतीचा, तृप्तीचा, त्यानंतर निस्वार्थी प्रेमाचा अनुभव तुम्हाला आम्हाला येतो, त्याला संत म्हणून ओळखावं. सोशी जगाचे आघात, समाजाने त्याच्यावर कितीही अपकार केलेले असले तरी सुद्धा समाजावर जो परोपकार करण्यासाठी स्वतःचा देह झिजवतो त्याला संत म्हणावं. तिसरं आपल्या समोर आहे की अखंड ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्याला संत म्हणावं. तिसरं आपल्या समोर आहे की सदा निर्गुणाच्या ठिकाणी. आपल्या समोर समर्थांची ओवीच आहे, जनामध्ये वागे जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान जयाचे अंतरी जागे तोची साधू. की तो जो आहे तो साधू असतो, की सगळे जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलतात पण याच्या अंतःकरणामध्ये मात्र आत्मज्ञानाची जागृती जी आहे ती कायम स्वरूपी असते, त्याला संत म्हणून ओळखावं. जो आमच्या भ्रांत अवस्थेतून आम्हाला मोकळं करण्याचं काम करतो तो संत असतो. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपणही असंच विरक्त व्हावं असं वाटतं, भक्ती करावी असं वाटतं, भगवंताचं नाम मुखात येतं, त्याला संत म्हणून ओळखावं. आता यांच्या मुखात असणाऱ्या नामाचा परिणाम किती पडतो आपल्यावर. डॉक्टर काका एकदा अर्चनानी काकांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता नगरला, म्हणून आलेले होते. तर माझी आत्या एक तिथं राहते, त्यांच्याकडे त्यांची व्यवस्था केलेली होती डॉक्टर काकांची राहण्याची. आता सकाळी उठलं की 6 वाजता काका फिरायला जाणार, हा त्यांचा एक नित्य नेम होता की चालण्याचा व्यायाम जो आहे तो केला पाहिजे. म्हणून सकाळी उठून काका 6 वाजता बाहेर पडायचे फिरायला आणि 7 वाजेपर्यंत घरी यायचे. मग घरी येता येता त्यांना असं दिसलं की काही दुकानं उघडलेले आहेत आता. मग त्यांनी पाहिलं होतं की आत्याच्या घरी तिचं नातवंड आहे, इकडून तिकडं हिंडतंय जातंय, म्हणून मग त्यांनी काय केलं, ते दुकान उघडलेलं दिसलं. ते दुकान उघडलेलं दिसल्यावर, पुण्यात नव्हते हा काका, इकडचे दुकानं लवकर उघडत नाही, पुण्यात फिरायला गेलेले नव्हते, ते विदर्भात आलेले होते. मग ते दुकान लवकर उघडं दिसल्यानंतर त्यांनी काय केलं तर चॉकलेट घेतलं आणि चॉकलेट घरी घेऊन आले. आल्या आल्या त्या नातवंडाच्या हातात त्यांनी चॉकलेट ठेवलं. आता त्याच्या हातात सकाळी उठून एवढे 5-6 चॉकलेट दिसल्यानंतर आजीने विचारलं, अरे कोणी दिलं तुला सकाळी सकाळी चॉकलेट, कुठून आणलंस तू, असं आत्याने आमच्या विचारलं त्याला. त्याला आधी उत्तर द्यायला काही लक्षात येईना काय करावं. मग पटदिशी म्हणतो हरिओमने दिलं. आता हरिओमने दिलं का बरं हरिओम म्हटला तो, तर अखंड काकांच्या मुखातून त्याने तिथं हरिओम तत्सत हा शब्द ऐकलेला होता. मग एवढ्या लहानपणी सुद्धा त्याच्या चित्तामध्ये यांचं नाव काय आहे, काका म्हणे किती छान नामकरण केलं म्हणे माझं, आता हरिओम म्हणून तो म्हटला म्हणे की हरिओमने दिलं. या पद्धतीने संत जे आहे त्यांच्या मुखातून अखंड कळत न कळत नामस्मरण जे आहे ते चाललेलं असतं. आणि अशी नामसाधना जिथं नामघोष चाललेला आहे त्या संतांच्या हृदयामध्ये भगवंत बोलतो की नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नाही, मी कैलासात नाही, तर मी कुठं आहे, तर संतांच्या हृदयात आहे. आणि म्हणून ज्यांच्या हृदयामध्ये असा भगवंत प्रगट झालेला आहे अशा संतांच्या सहवासात राहिलं की हा परमार्थ मार्ग कसा होतो, तर मार्ग सापडे सुगम. समर्थांनी दासबोधात आपल्या समोर सांगितलं की सोपा सहज मार्ग आपल्याला सापडून जातो. आणि तोपर्यंत जोपर्यंत संत आयुष्यात येत नाहीत तोपर्यंत उपवास भरपूर चाललेले आहेत, इतके की उपवास करून करून काय झालेलं आहे, तब्येत पूर्ण बिघडलेली आहे. पण भगवंत मात्र अजून भेटलेला नाही. पायात चप्पल न घालता अनवाणी पायाने चालण्याचं व्रत, ओले त्याने काहीतरी करण्याचं व्रत, अजून 16 सोमवार करण्याचं व्रत, हे सगळं काही तुमचं आमचं चाललेलं असतं. पण उपवास शब्दाचा अर्थच आम्ही कधी लक्षात घेतलेला नसतो जोपर्यंत संत सहवासात येत नाही. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी,
की प्रत्येक घास घेताना अन्नदात्याचं स्मरण ज्याला होतं तो उपवास करतो. आणि आम्ही काय करतो, फक्त पदार्थ वेगळे करतो. आणि ते सुद्धा किती, आता उपवास म्हटल्यानंतर काय आहे, कमी खाल्लं पाहिजे त्या दिवशी, पण वेगळे पदार्थ करून भरपूर एकादशी दुप्पट खाशी, याप्रमाणे तुमचे आमचे काय चाललेले आहेत, तर उपवास चाललेले आहेत. असं काहीतरी जे आहे ते तुमच्या आमच्या ठिकाणी होऊन जातं. अगदी छोट्या छोट्या आमच्या मनात असणाऱ्या शंकांची स्वानुभवातून दिलेली उत्तरं हा संत सहवासाचा खूप मोठा भाग असतो. आणि म्हणून संतांचा सहवास केला तर साधना मार्ग जो आहे तो तुमचा आमचा काय होऊन जातो, तर हळूहळू हळू सोपा होतो, स्पष्ट होतो, कल्पना शुद्ध होतात आणि नेमकं मी काय केलं पाहिजे हे लक्षात येतं. नाही तर एक न धड भाराभर असा सारख्या साधनेच्या पसाऱ्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलेले असतो, पण एक साधनपद लवकर आमच्या लक्षात येत नाही. कसं आहे, आता पुण्यामध्ये आल्यावर, मुंबईमध्ये आल्यावर खूप सुंदर सुंदर रस्ते झालेले आहेत, हायवेचे रस्ते, खूप मोठे मोठे पूल बांधलेले आहेत, पण जाणकार जर नसेल तर चुकली यावर मग फेरा पडे. त्या पुलावरून येताना सुद्धा जिथं वळायचं आहे ते वळण जर आमच्या लक्षात आलं नाही तर पार 25-50 किलोमीटर आम्ही दूर निघून जातो आणि परत मग दुसरं कोणाला तरी विचारून वळसा घालून तितकं येईपर्यंत पेट्रोलही खर्च होतो, वेळही वाया जातो आणि चित्ताची चिडचिड तर कायमचीच आहे. कुठल्याही कारणाने त्याला चिडचिड करायचीच असते. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. पण जाणकार जर त्या गावातला माहिती असेल आणि त्याला जर आम्ही आधीच मला या ठिकाणी जायचं आहे असं विचारलेलं असेल तर तिथं जाणं आमचं जितकं सोपं होतं तसं परमात्म तत्व हे तर सूक्ष्मातलं सूक्ष्म असणारं तत्व आहे आणि त्याचा शोध माझ्या अंतःकरणाने मला तोही बाहेर जाऊन न घेता अंतःकरणात घ्यायचा आहे. मग आता त्या अंतःकरणाचं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे, ती देहबुद्धी का फोफावलेली आहे, ती कमी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, काय केलं म्हणजे आत्मबुद्धी विकसित होईल, हे सगळं त्या संतांच्या चरणी समजून घेतलं पाहिजे. पण आता हा संत संगत करत असताना सुद्धा आमची फजिती कुठं होती, अहो गावात येणाऱ्या एकाही संताचं प्रवचन आम्ही अजिबात सोडत नाही, पण त्यांनी काय सांगितलं अजिबात मनावर घेत नाही. आमचा काय चाललेला आहे, सत्संग चाललेला आहे. खंदारकर महाराजांचं उदाहरण परमपूज्य डॉक्टर काका नेहमी देतात. ते म्हणतात की त्यांच्या कीर्तनानंतर वेदांत शास्त्र अतिशय उत्तम पद्धतीने सांगायचे. त्यांच्या प्रवचनानंतर, त्यांच्या कीर्तनानंतर त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी रांगच रांग लागलेली असायची. पण शंकर महाराज एकदा गमतीने म्हणले, म्हणे मला माहितीये की ही रांग का लागते, का लागते ही रांग त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी. तर प्रत्येक श्रोता नमस्कार करून न बोलता माझ्याशी बोलतो की तुमचं सगळं सांगणं तुमच्या पायापाशी. आणि आमचं श्रवण झालेलं म्हणून तो माझ्या पायावर काय करतो, तो डोकं ठेवतो. मग असे किती प्रवचन जरी मी ऐकले आणि माझ्यामध्ये जर यत्किंचितही बदल होत नसेल तर या श्रवणाचा काय उपयोग आहे. मग डॉक्टर काका अजून एक गोष्ट मनापासून सांगतात की आमचे ग्रंथ जे आहेत ते नेत्रगत असतात, कंठगतही होतात. वारंवार जेव्हा सांगतो त्यावेळेला ते कंठगतही होतात, पण जोपर्यंत स्वभावगत होत नाही तोपर्यंत काहीही पुढची प्रगती नाही. एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञान आपल्या समोर नामदेवांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नाही, की एक तरी ओवी जी आहे ती अनुभवली पाहिजे. आणि ह्या पद्धतीने या संत संगतीचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे, श्रवण कसं करायचं आहे. माझंच एक उदाहरण सांगते. आम्ही काही दिवस ठाण्याला राहायला होतो, मुलाची बदली तिथं झाल्यामुळे. डॉक्टर काका त्या ठिकाणी आले, पण काही दिवस मुलुंडला त्यांचे प्रवचन होते, काही दिवस ठाण्यात प्रवचन होते, काही दिवस नेरळला प्रवचन होते, काही दिवस बोरीवलीला प्रवचन होते. आता आम्ही दोघं धावपळ करत, अगदी सवय नाही ना, लोकलची सवय आहे ना एवढ्या गर्दीची सवय आहे, कारण विदर्भातले थंड राहणारे लोक आम्ही. तिथं ऊन पुष्कळ असेल पण राहणं थंड आहे आमचं. काय असं एकदम निवांत शांत असं आमचं जीवन तिकडं असायचं. मग एवढ्या गर्दीतून धावपळ करत 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 आम्ही दोघं जण जायचं आणि काकांचे प्रवचन ऐकायचे.
मग मी काकांना एक दिवस म्हटलं, काका पहा तुमचे जिथं जिथं प्रवचन झाले तिथे तिथं आम्ही धावपळ करून आलो की नाही. काका म्हणतात फक्त फिजिकली येऊन काही उपयोग नाही. अशी धावपळ संत संगतीसाठी करून उपयोग नाही. तर त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सगळं आत्मसात करण्यासाठी संत संघ आहे. आणि म्हणून अशी नुसती धावपळ करून चालणार नाही. तर त्यांनी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचा संघ कशासाठी आहे तर त्यांनी जो दृष्टिकोन मला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून जीवाकडे जगाकडे येणाऱ्या संपूर्ण माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याची नजर मला विकसित करता आली पाहिजे. नाही तर हजारो प्रवचनामध्ये आम्ही ब्रह्म सत्य जगन मिथ्या ऐकतोय. अनुभव येतात तर प्रवचनाच्या निमित्ताने अनेकांच्या घरी राहणं होतं जाणं होतं. ते म्हणतात तुम्ही काही म्हणा जयश्रीताई पण किती नाही म्हणलं तरी थोडं तरी सुख दुःख होईलच की नाही हो. उत्तर काय आहे की थोडं तरी सुख दुःख अंतःकरणाला होईलच की नाही. मग आता मनात मी म्हणते की जोपर्यंत जगन मिथ्यात्व निश्चय होत नाही तोपर्यंत सुख दुःख जे आहेत ते चालूच राहणार आहेत. मिथ्यात्व निश्चय झाल्यानंतर संत आपल्याला सांगतात की दुःख नोहे ओखदा एवढे, की आमच्याजवळ औषधा एवढं सुद्धा दुःख नाहीये. का नाहीये त्यांच्याजवळ दुःख? त्यांच्या जीवनात तसे प्रसंगच येत नाही म्हणून नाहीये का? असं अजिबात नाही. तर जग हे कसं आहे तर नाशिवंत आहे, विकारशील आहे, 3 गुणांनी भरलेलं आहे, क्षणाक्षणाला बदलणारं आहे. म्हणजे बदलणारं जग आहे त्याच्यातून न बदलणारं सुख मला कसं प्राप्त होणार आहे हा विचार संतांच्या सहवासात राहिल्यानंतर जर माझ्या ठिकाणी रुजला. 3 गोष्टी आपल्या समोर आहे, श्रवण मनन निधिध्यासन. आत्मतत्व म्हणजे काय हे मला अजिबात माहीत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? माहीत नाही म्हणून श्रवण करावं लागतं. जे माहीत झालेलं आहे ते कळतं पण वळत नाही, त्याच्यासाठी मनन करावं लागतं. आणि कळतं वळतं पण फळत नाही असं जेव्हा लक्षात येतं त्याच्यासाठी निधिध्यासन करावं लागतं. एकूण श्रवण मनन निधिध्यासन या ऐसे नाही साधन म्हणून ते नित्य नूतन केलेची पाहिजे. मग आता श्रवण करावं हे ऐकलं पण कोणाकडनं करावं? समर्थ त्याचंही उत्तर आम्हाला देतात. वक्ता असावा साचार अनुभवाचा. अनुभवाचा वक्ता असल्याशिवाय ते शब्द आमच्या अंतःकरणापर्यंत पोचत नाही आणि आम्हाला बदलवण्याचं काम जे करावं लागतं ते त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मग सुरुवातीला अनेकांचं ऐकावं. समर्थांचं सांगणं आहे की सुरुवातीला अनेकांचं ऐकावं. मग ऐकता ऐकता काय होतं? हुडकावे उदंड संत सापडे प्रचितीचा महंत. की अशा आम्ही शोध घ्यायला लागतो तेव्हा तो प्रचितीचा महंत जो आहे तो आमच्या नक्की लक्षात येतो. आणि असं लक्षात आल्यानंतर मग मात्र त्या संताची पाठ सोडायची नाही. म्हणजे त्यांचे प्रवचन जे आहे ते वारंवार ऐकण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. आता संत आम्हाला कशा कशापासून सोडवतात? एक तर देहाच्या आसक्तीतून, जगताच्या आसक्तीतून, मी माझेच्या आसक्तीतून तुम्हाला आम्हाला सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. आता तो प्रयत्न करतात म्हणजे त्यांचे प्रवचन ऐकता ऐकता तो विचार अंतःकरणामध्ये इतका रुजतो की त्यानंतर आम्हाला अहम ममतेच्या लवड सवडीतून हळूहळू बाजूला होण्याचं ट्रेनिंग जे आहे ते मिळत राहतं. वंदाताईंनी आमच्या घरी अकोल्याला येऊन 18 अध्याय गीता पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने आद्य शंकराचार्यांना धरून आमच्या घरी येऊन सांगितलेली आहे. मी मंदाताईंना म्हणलं, अहो मंदाताई एवढे तुमचे प्रवचन ऐकले, आता घरच्या लोकांची ओळख करून देताना सुद्धा लाज वाटते हो. ही माझी सून आहे, ही माझी लेक. हा माझा संत संगतीचा परिणाम काय होतो की माझं म्हणायलाच मन काय होऊन जातं मग की लाजतं. अरे तुम्ही इतक्यादा मी माझ्यातून सुटा, मी माझ्यातून सुटा असं सांगता, त्यामुळे असं माझं म्हणायला मन लाजतं. मग व्यावहारिक सत्तेपुरतं तेवढं फक्त म्हणायचं असतं, पण त्याच्यानंतर सुद्धा माझं काही नाही, हे सगळं रामाचं आहे असं आतमध्ये शांत चित्ताने स्वीकारायचं असतं. मग हे जे ट्रेनिंग आहे ते संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला आम्हाला मिळतं. मने कल्पिला विषयो सोडवावा. विषयांमध्ये सुख आहे. आता विषयांमध्ये खरोखरीच सुख आहे का विषयांमध्ये सुख आहे अशी आम्ही कल्पना करून ठेवलेली आहे?
अनंत जन्मीची आम्ही ती, जसं मी देह आहे ही कल्पना केलेली आहे स्वतःविषयी, तसं विषयांमध्ये सुख आहे हे सुद्धा मी काय करून ठेवलेली आहे, कल्पनाच करून ठेवलेली आहे. आता विषयांमध्ये जर खरोखरीच आम्हाला सतत सुख देण्याचं सामर्थ्य असतं तर आल्याचा चहा भर उन्हात घेताना आम्हाला का बरं ते आता नको म्हणावं असं वाटलं असतं, जो आम्हाला हिवाळ्यामध्ये अत्यंत प्रिय आहे. मग चहामध्ये सुख आहे का नाही? चहामध्ये दोन्ही नाही. आमच्या मनात हिवाळा असेपर्यंत तो अनुकूल आहे आणि आमच्याच मनात तो उन्हाळा आला की काय होतो, तो प्रतिकूल होतो. मग विषयामध्ये सुख किंवा दुःख काहीच नाही. जर तसं असतं तर प्रत्येकाला त्याच्यातून एकच अनुभव आला असता. पण येतो का असा एक अनुभव? घरात आत्ता आपण विसंगतीचा भाग पाहिला. एकाला एक गोष्ट खूप आवडते, दुसऱ्याला ती अजिबात आवडत नाही. मग तो पदार्थ तसा आहे का माझ्या मनात तसे भाव आहेत त्याच्याविषयी? आता विषयांमध्ये जर खरंच सुख असतं तर सर्वत्र सदा समत्वानी जिथं तो विषय प्राप्त होईल तिथं ते सुखच मला प्राप्त झालं असतं. पण असं कुठंही दिसत नाही. आपण पाहतो रस्त्याने चाललेले आहोत, अतिशय सुंदर काळेभोर कुरळे लांब सडक शेपटा असणारी एखादी तरुण मुलगी आमच्या समोरून जातीये. आता त्या केसांचा मोह आम्हाला पडतो की नाही? आम्हा सगळ्यांना जास्ती की आम्हाला तो पडतो की नाही? आता छान म्हणायला काहीच हरकत नाही आम्हाला की काळेभोर आहेत, लांब सडक आहेत, हल्ली वेणी कुठं दिसत नाही, सगळे कापलेलेच केस असतात, पेड घातलेले दिसतच नाही, बांधलेले कुठं तरी दिसतात क्लिपा लावून या पद्धतीने दिसतात, म्हणून ते पाहायला खूप छान वाटतं. मग छान वाटलं इथपर्यंत किंवा छानला छान म्हणायला, सुंदरला सुंदर म्हणायला काहीच हरकत नाही. पण पुढे ते केस आम्हाला कसं गुंतवतात, मग त्यावेळेला त्यांना विषय म्हटलं जातं. तोपर्यंत ते नाही. आता ते केस पाहत असताना माझ्या मुलीचे सुद्धा असेच आता मी करणार. मग आणलं इंदुलेखा, अमोक ढमोक ते झालं सुरू. आता त्याची सुद्धा किती वाढ करायची आहे ते त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. कोणी किती प्रयत्न केले तरी त्याला सुद्धा एक मर्यादा त्यांनी ठरवूनच टाकलेली आहे. आता हा एक भाग आहे की माझ्या मुलीचे तसं केस व्हावेत म्हणून प्रयत्न करणं. दुसरा एक भाग आहे अगदी अशाच केसाची सून आणेन. आता मी आणेन म्हणण्यात काही अर्थच नाही हो सध्या. तो आणेल त्याला मला होय म्हणायचं. पण इथं सुद्धा आमचं काय आहे ते. आता तिसरा एक भाग आहे की हा सुंदर कुरळा छान मऊसर असणारा केस तिच्या डोक्यावर फक्त छान दिसतो, तो तिथून उडून जर माझ्या ताटात आला, आता सुंदर आहे तर आम्ही खात का नाही? मग दृश्य जगतातले सगळे विषय जे आहेत ते एकदेशी आहे, ते मर्यादेतच सुख देणारे आहेत. अमर्याद सुख त्यांच्यापासून कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून विषय सुख जे आहे ते अनित्य आहे, ते दुसऱ्यांवर अवलंबून असणारं आहे आणि त्याच्या कामना जितक्या मनात येईल तितकं ते प्राप्त करण्यासाठी धडपड आहे, टिकवण्यासाठी धडपड आहे आणि ते गेल्यावर दुःख आहे. ह्या पद्धतीने सतत त्याच्या मागे काय आहे तर त्रासच त्रास आहे. आणि म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. सुख होतं पण ते क्षणभंगूर असतं. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ते छान आहेत, बांधलेले आहेत, गळायला लागले की त्याच्यातून दुःखच आहे ना, परत टक्कल पडायला लागले की दुःखच आहे की नाही त्याच्यातून. मग सगळे पदार्थ असे आहेत जेवढे आपल्याला दृश्य जगतामध्ये दिसतात. चॉकलेटची चव जिभेवर जेवढी छान आहे तेवढं ते चॉकलेट गालाला लागलेलं असेल तर आम्हाला सुख देतं का ताबडतोब धुवावं असं वाटतं? मग या दृश्य जगतातल्या एकूण एक गोष्टी या सीमित सुख देणाऱ्या आहेत. परावलंबित्वाने ते आम्हाला भोगावं लागतं. आणि परमार्थ जो आहे संतांच्या संगतीत गेल्यानंतर कळतं की हे परमार्थाचं सगळं वाङ्मय जे काय आमच्या समोर इथं त्यांनी प्रशस्त करून ठेवलेलं आहे ते आनंदासाठी प्रत्येक जीवानी स्वावलंबी व्हावं म्हणून हे सगळं मार्गदर्शन आहे. नाही तर आनंदासाठी सुद्धा आम्ही सारखं दुसरं कोणावर तरी अवलंबून आहे. माझ्या शरीरावर अवलंबून आहे. माझ्या शरीराचं काही दुखलं खुपलं
तर समोरचा माणूस विचारत नाही, म्हणलं की दुःख होतं म्हणजे अवलंबून आहे. हे सारखं अवलंबून असणारं बाहेरचं सुख आहे. आणि आत्मसुख जे आहे ते ज्याला प्राप्त झालेलं आहे, समर्थांचीच एक ओवी आहे त्या ठिकाणी. समर्थ म्हणतात की आम्ही राहतो आत्मारामी, आस्था नाही देहग्रामी. कायम आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झालेले, मग ते नृत्यंती गायंती या प्रकारचे भक्तीचे प्रकार आपल्या समोर आहे. की असा जो भक्त असतो जो अखंड आत्मारामामध्ये किंवा सगुण रामामध्ये रंगून गेलेला आहे, तो सतत नाचत असतो, गात असतो. नाचणं आणि गाणं या दोन्ही गोष्टी आनंद व्यक्त करण्याची साधनं आहेत. मग हे जे आहेत ते तसंच करतात. मग आता लग्न कार्यात नाचतात ते काय आनंदाचे प्रकार आहेत. काही सत्वगुणी आनंद आहे, काही रजोगुणी आनंद आहे, तर काही तमोगुणी आनंद आहे. दुसऱ्याचं वाईट होताना दिसतं तेव्हा जो आनंद होतो तो तमोगुणाचा आनंद आहे. आमच्या लग्नाकार्यात आम्ही जे नाचतो वगैरे ते गोष्टी करतो तो रजोगुणाचा आनंद आहे. आणि फेर धरून ज्या वेळेला गोपाळ काळाच्या वेळेला नाचतो तो सत्वगुणाचा आनंद आहे. असं सर्व ठिकाणी हा भेद जो आहे तो ठेवलेला आहे. आणि सत्वगुणातला जो आनंद आहे तो जास्तीत जास्त टिकणारा आहे. तो दुसऱ्यावरचा अवलंबून असणारा नाही, तर तो स्वावलंबी आहे. आणि बाकी सर्व गोष्टीसाठी परावलंबित्व झुगारून देणाऱ्या जीवानी आनंदासाठी कायम परावलंबी असावं का? नवीन आल्यानंतर आम्ही इथं 2-4 वर्ष फिरत होतो. 11 महिने झाले की टांगती तलवार, घर बदललं पाहिजे, घर बदललं पाहिजे. अकोल्यात असेपर्यंत आम्हाला कधी ती सवयच नव्हती, कारण तिथं स्वतःचं घर होतं म्हणून तिथं ती सवयच नव्हती. इथं आल्यानंतर असं फिरावं लागलं. मग आता असं फिरणं नको, ही दगदग खूप होते. सारखं सामानही इकडं तिकडं न्यावं लागतं, त्यातलं बरंच सामान फुटतं तुटतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता आपलं असलं पाहिजे. मग घरासाठी आपण काय झालो? स्वावलंबी झालो. गाडीसाठी सुद्धा काही काळ शेअरिंग करतो की अरे तू मी एकाच ऑफिसमध्ये जातो, जवळजवळ राहतो, मी पेट्रोल घालतो, तुझी गाडी असू दे. पण काही दिवसांनी वाटतंच की नाही की स्वतःची गाडी असली पाहिजे. किती दिवस हे शेअरिंग करायचं? मग आता आनंदासाठी सुद्धा काय असलं पाहिजे? स्वावलंबी असलं पाहिजे. सारखं दुसरं कोणीतरी आलं तर, दुसऱ्यांनी माझ्या मनासारखं वागलं तर, या पद्धतीने जर सारखा आनंद भोगायची आमची सवय असेल तर हा आनंद कधीतरी डिस्टर्ब झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून डॉक्टर काका आपल्याला सांगतात, त्या तालावर जीवन जगणे असो नसो की कोणी. अंतःकरणाची स्थिती अशी पूर्ण व्यवस्थित करून घ्या की बाहेरचं काही असू दे किंवा नसू दे, पण माझा आनंद मात्र यत्किंचित सुद्धा बिघडलेला नाही. अशा आनंदाची सवय करण्यासाठी संत संगती आहे. मग संत आम्हाला त्या विषयातले दोष दाखवून देतात, परावलंबित्व दाखवून देतात, अनित्यत्व दाखवून देतात. आणि ह्याच्या कितीतरी पटीने अधिक आत्मसुख आहे असं तुम्हाला आम्हाला सांगतात. किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होय तया नाव सुख. अहो म्हणजे काय ते आत्मसुख म्हणजे काय? कितीदाही आम्ही हा प्रश्न विचारला की आत्मसुख म्हणजे काय, तरी त्याचं उत्तर काय? ते होऊन पहा. शास्त्र आम्हाला सांगतं गूळ गोड आहे. संत आम्हाला सांगतात तो गोड गुळ हाच आहे. आता दोन पद्धतीने कळलं की नाही? काय झालं? शास्त्रांनी सिद्धांतच सांगितला की गुळ गोड असतो, संतांनी सांगितलं हा गुळ गोड आहे. आता तिसरा भाग आहे थोडा खाऊन बघ, त्याच्याशिवाय त्याची गोडी तुला कळणार आहे का? पण जोपर्यंत आम्ही तो खाऊन बघत नाही तोपर्यंत त्या आत्मसुखाची गोडी जी आहे ती कळणार नाही. आणि आता ह्या आत्मसुखाचा अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं? तर रोज आत्मवारी करावी लागती. अहो म्हणजे काय? तोपर्यंत पंढरपूरच्या वाऱ्या करा. ते कळेपर्यंत काय तर पुढच्या वाऱ्या करा. पुढे आपल्या समोर आहे की या देहादी प्रपंच जो आहे त्या प्रपंचाची सदैव चिंता करणे हा तुमच्या आमच्या अंतःकरणाचा स्वभाव झालेला आहे. खरं तर अखंड याचं चिंता केल्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक पडतोय का? अकस्मात होणार होऊनही जाते. आपल्या समोर त्याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे
की माणूस उगीच त्याची चिंता करत बसतो, काय व्हायचं कसं व्हायचं. डॉक्टर काका गमतीने म्हणतात ब्लू प्रिंट तयार आहे, कारण गेल्या जन्मेच्या कर्मातून ते सगळं तयार आहे. मग तुमची आमची सुद्धा ब्लू प्रिंट तयार आहे म्हणजे काय होणार आहे. अहो मग जे होणार आहे ते होणारच आहे, प्रारब्धाचे भोग भोगावेच लागणार आहे. तर मग संत संगतीन हा परमार्थ कशासाठी प्रश्न येतो की नाही मनामध्ये. मग हे सगळं कशासाठी, जे व्हायचं ते होणारच आहे, तर हे सगळं कशासाठी. मग त्याचं उत्तरही आपल्या समोर आहे. अहो रस्त्याने चालताना गाडीवर बसून जात असतानाही धक्के बसू नये म्हणून ते काय लावलेलं असतं, धक्के लागू नये म्हणून तिथं ते स्प्रिंग सारखे हे बसवलेले असतात, त्याच्यामुळे धक्के कमी लागतात. तसं जीवन जगत असताना जर उपासना असेल, नामस्मरण असेल, भगवंताचं सतत स्मरण असेल, संतांची गाठभेट असेल, तर प्रपंचाचं चिंता न करता आपल्या पाठीशी कोणीतरी आहे हा आधार एवढा मोठा असतो की त्या प्रसंगातून तुम्ही आम्ही सहज बाहेर पडू शकतो. उपासनेची नाही पाठी तया सभलताच कुठी, असं समर्थांचं आपल्या समोर सांगणं आहे. की आता घरोघरी उपासना बंद पडलेल्या आहेत पहा. पूर्वी एकत्र येऊन रामरक्षा म्हणा, हे म्हणा, काहीतरी तर अर्धा पाऊण तास प्रत्येक जण एकत्र कुटुंबीय एकत्र येऊन करत होते. आता एकत्र येऊन सगळे कुटुंबीय टीव्ही पाहतात, रिमोट एकच असतो, प्रत्येकाला वेगळं पाहायचं असतं, आणि अशी आमची उपासना चाललेली. आता सुख अशा गोष्टींनी मिळणार आहे का. मग उपासना ही कशासाठी आहे, तर मनोबल वाढवण्यासाठी, चित्ताला स्थिर ठेवण्यासाठी. आणि जर मनोबल व्यवस्थित असेल, चित्त जर स्थिर असेल, तर आलेल्या परिस्थितीचा सामना आम्ही कसा केला पाहिजे हे आपोआप आतून आपल्याला कळत जातं. आणि ते जे आहे त्यानुसार ते बाहेरचं सगळं सामना जो करायचा असतो तो व्यवस्थित केला जातो. आणि घाबरून जर आमचं चित्त पूर्ण व्याकुळ झालेलं असेल तर काहीच आम्हाला काय होत नाही, सुचतच नाही. मग हातपाय लटपट कापतात, जीव घाबरा घुबरा होतो, आणि जे करायचं ते काहीच करता येत नाही. मग अशी फजिती स्वतःची होऊ नये म्हणून संत संग आणि त्यांनी दिलेल्या साधना उपासना या सगळ्यांची काय आहे तर गरज आहे. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला, हरी चिंतने मुक्ती कांतावरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मग प्रपंचाचं स्वरूप नेमकं काय आहे ते समजून घेण्यासाठी संतांकडे जा. मंदाताईंचा एक फार सुंदर अभंग आहे. त्या अभंगामध्ये त्या म्हणतात, संग सुखकर सज्जनांचा. मग प्रापंचिक जरी असला तरी सुद्धा आणि पारमार्थिक असला तरी सुद्धा योग्य पद्धतीने तिथं काय केलं पाहिजे हे ते संत छान समजून सांगतात. चारही प्रकारचा उपदेश करतात. धार्मिक उपदेश करतात, प्रापंचिक उपदेश करतात, आध्यात्मिक उपदेश करतात, राजकीय स्थितीबद्दल काही विचारायचं असेल तर त्याचाही योग्य सल्ला ते आम्हाला देतात. पण प्रामुख्याने तीव्र मुमुक्षु जो असतो तो परमार्थाशिवाय काही विचारत नाही. आणि बाकी मध्यम आणि मंद मुमुक्षु असतात ते मात्र हेही प्रश्न काय करतात तर गुरुकडे घेऊन जातात. गैर काही नाहीये त्याच्यात, पण या कारणासाठी तिकडं न जाता परमार्थ पूर्ण करण्यासाठी तिकडं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं म्हटलेलं आहे की या प्रपंचाचा जो लोभ आहे तो लोभ आमच्या चित्तातला जातच नाही. ह्या जन्मी नाही मिळत ना, मग पुढच्या जन्मी. पण ते भोगण्याची इच्छा आणि वासना एवढी असते की आम्हीच आम्हाला त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये काय करतो तर अडकवून घेतो. मग मला अशी फजिती करायची नसेल तर कोणाला वरा म्हणतात, मुक्तिकांता वरावी. प्रत्येक जीवाला दुसरं लग्न करण्याची परवानगी इथं संतांनी देऊन ठेवलेली आहे की कोणाशी लग्न लावा, आता मुक्तीशी लग्न लावा. ही मुक्ती जर मला प्राप्त करायची असेल तर ती मुक्ती कोणाच्या अधीन आहे. ऐसे हे संत श्रीमंत मोक्ष श्रिया अलंकृत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. ही मुक्ती जी आहे ती संतांची कन्या आहे, त्यांना ती प्राप्त झालेली आहे. मग ती जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर जी मुलगी आवडली तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिच्या पित्याची किती आम्हाला काय काय मनधरणी करावी लागते. आता ही मुक्तिकांता तर भगवंताची हरीची आहे, संतांची आहे. मग त्या संतांच्या चरणी बसून आधी त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घ्या आणि मग या मुक्तिकांतेचं. पण डॉक्टर काका गमतीने म्हणतात
की परमार्थ क्षेत्रामध्ये वांग निश्चय झाल्यानंतर लग्न करणारे फारच कमी असतात. आता वांग निश्चय म्हणजे सोहम साधना. वांग निश्चय म्हणजे काय? सोहम साधना. रोज आम्ही 5 मिनिटं का असे ना पण बसून तो मी आहे, तो मी आहे असं म्हणतो, पण तो मी आहे असं म्हणताना ते लग्न मात्र कधीच लागत नाही. मीच तो आहे असं जे झालं पाहिजे ते मात्र आमचं कधीच होत नाही. काका गमतीने म्हणतात निकाह कधीच होत नाही, वांग निश्चय रोज चालू आहे. वांग निश्चय जो आहे तो मात्र रोज चाललेला आहे. तर असं न करता त्या मुक्तिकांतेशी काय करायचं आहे आता, तर ती आपली सुद्धा झाली पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिसचारी खेळी मेळी. की मी काय केलेलं आहे, मुक्ती नावाच्या त्या कन्येशी लग्न लावलेलं आहे आणि तिच्याशी लग्न लागल्यानंतर आता जे उर्वरित माझं प्रारब्ध आहे ते प्रारब्ध कसं आहे, खेळीमेळीने राहण्यासारखं आहे. हे हवं ते नको काही नाही, जे असेल ते खेळून पूर्ण करायचं एवढंच फक्त त्या ठिकाणी आहे. एवढा आनंद होऊ शकतो का हो? आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो का, असा प्रश्न आहे की नाही आपल्या समोर. त्यालाही उत्तर आमचे डॉक्टर काका देऊन ठेवतात. ज्या वेळेला पहिल्यांदा मी म्हणजे ह्याच्या शिबिराला जायची, सज्जनगडच्या शिबिराला, पहिल्यांदा ऐकलं ते काकांकडनं आत्माराम हा ग्रंथ ऐकला. आणि असं लक्षात यायचं की श्रवण करता करता एका खूप मोठ्या उंचीवर काका आपल्याला घेऊन जात आहेत, जे कधीच आपण ऐकलेलंच नव्हतं ना हे. त्यामुळे असं खूप वरपर्यंत काका कुठंतरी आपल्याला नेऊन सोडतायत असं वाटायचं. मग मी काकांना प्रश्न विचारला, अहो काका हे इतकं छान वाटतंय म्हणलं सगळं ऐकताना, पण खरंच असं होतं का, हे समजतं का? तेव्हा काकांनी उत्तर दिलेलं होतं, 22 वर्ष त्यात राहावं लागतं. आता मी सुरुवात केली होती तेव्हा मी 30 वर्षाची होते, म्हणून 22 वर्ष मिळाले. आता आपण विचार करायचा आहे की आपण सुरुवात केव्हा केली आणि आता इथून पुढे 22 वर्ष माझ्या हाताशी आहेत का. मग 22 वर्ष जर माझ्या हाताशी आहेत की नाही अशी मला शंका असेल तर 22 तास मी रोज त्यात राहावं. त्याच्यावर दुसरा उपाय आपल्या समोर आहे की आता 22 तास मी याच्यात राहण्याचा काय केला पाहिजे, तो प्रयत्न केला पाहिजे. आणि असा जो प्रयत्न करतो त्याला भगवंत मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तो भेटणार नाही असं होतच नाही. प्रपंचामध्ये जेवढं करतो त्याला फळ मिळेलच अपेक्षित असं अजिबात नाही, पण भक्ती मार्गामध्ये मात्र नियोजित फळ भगवत भेटीचं ठेवलेलंच आहे. मग तुम्ही ती कशीही पद्धतीने करायला सुरुवात करा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, पेढ्याला काही बघावं लागतं का, या बाजूने खाऊ का त्या बाजूने खाऊ, कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. तसंच नाथ महाराजही आपल्या समोर म्हणतात, पहिली दुसरी तिसरी चौथी ही साधकांची साधन भ्रांती, जेणे होय माझी प्राप्ती त्या नाव भक्ती. तर 9 भक्तीपैकी तुम्ही कशाचाही आधार घ्या, पण पुढे चालायला सुरुवात तर करा. करता करता तो भगवंत नक्की भेटेल. भक्तीचैन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ही एक ग्रंथी. की त्या ग्रंथाचा सिद्धांतच आपल्या समोर ठेवलेला आहे. पण ती भक्ती जी आहे ती मन मानेल तशी करून चालत नाही. तर संतांना मान्य असणारी भक्ती त्यांनी जी सांगून ठेवलेली आहे त्या पद्धतीने श्रवण मनन निधिध्यासन. मग श्रवण कोणासारखं करावं, परीक्षित राजासारखं करावं. एकदाच भागवत ऐकलं आणि मुक्त झाला. आमचे किती भागवत सप्ताह झाले, एकदाच फक्त ऐकलेलं आहे त्यांनी भागवत आयुष्यात, पण तरी तो मुक्त झाला. म्हणून श्रवण त्याच्यासारखं करावं सांगितलेलं आहे. नामस्मरण कोणासारखं सांगितलेलं आहे, प्रल्हादासारखं करायला सांगितलेलं आहे. असे 9 भक्तीचे 9 आचार्य आहे. मी सांगणार नाही, होमवर्क देते की तुम्ही शोधून काढा की 9 भक्तीचे 9 आचार्य. त्यांनी एक एक भक्ती इतकी मनापासून केलेली आहे आणि ते भगवंतापर्यंत नक्की पोचलेले आहेत. आणि म्हणून भक्ती कशी करावी हे सुद्धा भागवत ग्रंथापासून तर सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये त्याविषयीचं मार्गदर्शन त्यांनी करून ठेवलेलं आहे. पण त्या मार्गदर्शनाचा उहापोह जर आम्ही आमच्या भक्तीसाठी केला तर आमच्यासाठी ते सगळा उजेड त्या ठिकाणी निर्माण होईल. पण कधीच वाचले ठेवून दिले, बासनात गुंडाळून ठेवून दिले ग्रंथ, तर पुढे काय होणार आहे. 3 परीक्षा झाल्या,
सखोल दासबोध अभ्यास झाला, पण निर्गुण ब्रह्म काय अजून कळलंच नाही. काय उपयोग आहे मग? हा अभ्यास ते कळण्यासाठी म्हणून आहे, फक्त सर्टिफिकेट घेण्यासाठी अजिबात नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर अहंकार, त्यातून निर्माण होणारी देहबुद्धी, त्या देहबुद्धीमुळे होणारे अनेक दुःख, या सगळ्यांचा पसारा कसा आहे ते संतांच्याकडनं समजून घ्यावं. एकदा ते अनित्य आहे असं ठरलं की मग त्याच्यामध्ये अंतःकरण गुंतत नाही. छान पंचपक्वान्नाचं ताट आपल्या समोर वाढलेलं आहे. आपण त्यातला एक घास घेणार, तितक्यात कानात येऊन कोणीतरी सांगितलं ते खाऊ नका, त्याच्यात विष कालवलं गेलेलं आहे. आपण खातो का ते? नाही खात. मग संत आपल्याला तेच सांगतात तो कानात येऊन की इतकं रमू नका संसारामध्ये, प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. की कितीही आम्ही याच्यात सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण सुख जे आहे ते या संसाराच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होणे शक्य नाही. अपूर्ण कामी मन हे विटेना. मगाशी जे म्हणलं की लोभ फार आहे चित्ताला, की किती प्रपंच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कुठंतरी काहीतरी तिथं आमचं शिल्लक राहिलेलंच असतं. सगळे दागिने केले सुनेला, कुठपासून कुठपर्यंत, पण आता नवीन सारखे येतात ना त्या PNG मध्ये, काय करतात तो दागिना राहूनच जातो, नवीन स्टाईलचा करायचा. या पद्धतीने हे सगळं आमचं प्रपंच जो आहे तो चाललेला असतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे की बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. 5 प्रकारच्या भ्रांती आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. भ्रांत शब्दाचा अर्थ आहे जे जसं आहे तसं न दिसता त्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी विपरीत दिसणं, आणि जे विपरीत दिसतं त्याला आम्ही सत्य समजणं, याला भ्रम असं म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? भ्रमिष्ट आहोत. भ्रमिष्ट शब्दाचा अगदी सोपा अर्थ वेडे आहोत. आता जे वेडे असतात त्यांना कुठं नेतात? त्यांना कुठे नेऊन टाकतात? कशी ट्रीटमेंट देतात? अगदी तसंच इकडे सगळे भ्रम जर मला काढायचे असतील, मारुतीला दर्शनाला जाताना नारळ घेऊन जातो, नारळ फोडतो, पण वाच्यार्थाने ब्रह्मरूप असणाऱ्या मारुतीकडे जर जायचं असेल ना तर तिथं 6 नारळ फोडून चालत नाही, भ्रमाचे भोपळे फोडावे लागतात. सगळे भ्रमाचे भोपळे जे आहेत ते त्या ठिकाणी फोडावे लागतात. मग किती प्रकारच्या भ्रांती आहेत? 5 प्रकारच्या भ्रांती शास्त्राने सांगून ठेवलेल्या आहेत. अहो त्या भ्रांती सांगायला बसले तर आपला वेळ झालेला आहे. संघ भ्रांती आहे, विकार भ्रांती आहे, देह तादात्म्य भ्रांती आहे, जगत सत्यत्व भ्रांती आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे. अशा 5 प्रकारच्या भ्रांती. आणि भ्रांती शब्दाचा अर्थ आहे जे जसं आहे तसं न समजता त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दिसणं, आणि जे वेगळं दिसतं ते माझ्या अल्पबुद्धीला सत्य वाटणं, हे त्या भ्रांतीचं लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ दासबोधात आपल्याला सांगतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फलश्रुती ही एक ग्रंथी. दासबोध ग्रंथाची फलश्रुती सांगतात. आता काय क्रम सांगितलेला आहे त्यांनी? तुम्ही आम्ही सगळेजण दुःखी आहोत, पूर्ण सुखी नाहीये, कधी सुखी कधी दुःखी आहो, पण अखंड सुखरूपता चित्ताला नाही म्हणजे दुःख आहे. आणि परमार्थ शास्त्रामध्ये स्वस्थ असणाऱ्या अंतःकरणावर कुठलीही लहर उठणे याला दुःख म्हटलेलं आहे. स्वस्थ मूळचं ते स्वस्थ आहे, पण त्याच्यावर लहर उमटली की त्याला दुःख म्हटलेलं आहे. त्याला एक नेहमी उदाहरण देतात डॉक्टर काका, की एक तलाव भरलेला आहे, तलावातलं पाणी अत्यंत स्थिर आहे, 2 मुलं खेळता खेळता तिथं आले, एका मुलाने खिशातला एक लाडू त्याच्यात टाकला, काय उमटलं तिथं? तरंग उमटले. थोड्या वेळाने परत ते पाणी शांत स्थिर झालं, दुसऱ्या मुलाने तिथला दगड उचलला आणि तो त्याच्या तलावावर टाकला, काय उमटलं? स्वस्थ असणारा तलाव, जिथं एकही तरंग नाही तो आनंद आहे, आणि तरंग उठला की ते दुःख आहे. मग आता सुखाचा तरंग उठल्यावर त्याला दुःख कसं म्हणायचं? तर काही काळापुरतच ते सुख आहे ना हो, त्याच्यानंतर ते बिघडणारच आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? दुःख. सुख आणि दुःख हे जुळे भावंड आहेत.
काही क्षणांनी लगेच दुसरा जन्माला येतो, तसं हे सुखानंतर काही क्षणांनी लगेच दुःखाचा अनुभव आहे आम्हाला. कितीही सुख झालं, मुलगा झाला, पेढे वाटले, सगळं केलं, खूप छान आनंद झाला, आणि का वेळ झाला त्याला, लगेच काय झालं, सुरू झालं मग पुढच्या गोष्टी. या पद्धतीने हे सगळा प्रपंच जो आहे असा सुखदुःखमय आहे. आणि त्यानंतर एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख हे या प्रपंचाचं स्वरूप आहे. खूप रोगराई फैलावते, त्यावेळेला अनेक जीवांना दुःख होतं, पण अनेक जीवांचं हे दुःख निवारण करण्यासाठी जे डॉक्टर प्रयत्न करतात त्यांना खूप मालमत्ता मिळते. त्यांचं ते सुखाचं आहे, त्यांच्यासाठी काय सुखाचं आहे. मंदाताई म्हणतात चिकनगुनिया खूप जेव्हा असा व्हायरल झाला होता, पसरलेला होता, त्यावेळेला इतके पेशंट त्या डॉक्टरकडे गेले आणि त्याला इतका पैसा त्याच्यातून मिळाला की नंतर त्यांनी जो बंगला बांधला त्याचं नाव चिकनगुनिया दिलं. एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख, या पद्धतीने इथं सारखं चाललेलं आहे. आता पहा, दोन सुना असतील, एका सुनेची स्तुती तुम्ही कोणाला तरी सांगायला जा आणि ती दुसऱ्या सुनेने ऐकलं की तिथं काय झालेलं आहे, मग एकाचं सुख तर दुसऱ्याचं दुःख. या पद्धतीने ते सगळे संबंध सुद्धा या पद्धतीने तुमचे आमचे काय होऊन जातात, तर बिघडून जातात. आता एकच स्त्री आहे, 3-4 सुना आहेत, पूर्वीच्या काळची गोष्ट. आता एक नाही तो 2, ह्याच्या पलीकडे नाही. आता 4 जणी आहेत, त्यातल्या 3 जणी म्हणतात ही माझी सासू खूप छान आहे, आमच्या सासूबाई खूप छान आहे, आणि एक जण म्हणते मला बिलकुल त्यांचं वागणं पटत नाही. मग आता ती सासू चांगली का वाईट, ती जशी असायची तशीच आहे. पण या तिघींचे तिच्याविषयीचे जे भाव आहेत ते अनुकूल आहेत, दुसरी जी आहे तिचा भाव प्रतिकूल आहे, म्हणून समोरचं काहीच आम्हाला त्रास देत नाही. अनुकूल प्रतिकूल जे भाव आहेत त्यातून सुखदुःखाची निर्मिती होते. पण हे समजून घेण्यासाठी संत संगत पाहिजे, ते आम्हाला हे सगळं समजून सांगतात. आणि मग जन्मचिंता, की सातत्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणारा हा जो जीव आहे तो जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत काही शारीरिक दुखणे, काही मानसिक दुखणे, काही काल्पनिक दुखणे ह्याच्यामध्ये सारखा अडकत राहतो. पण जीवभाव जोपर्यंत त्याचा आहे तोपर्यंत या दुखण्यातून त्याची सुटकाच नाही. मग जीवभावाचं रूपांतर आत्मभावामध्ये ज्या वेळेला संत करून देतात आणि तसं आम्ही त्या पद्धतीने निश्चय करतो, त्यावेळेला अरे चैतन्य जे आहे, सोहम आत्मा ज्ञान घन अजन्मा तो तूची जाण. जन्म कोणाला आलेला आहे, जीवात्म्या देहाच्या संघाने जन्माला आल्यासारखा वाटतो. देहरूपाने काहीतरी नवीन येतं म्हणून आपल्याला तो जन्माला आल्यासारखा वाटतो. पण देह सातत्याने नवा जुना मिळत राहतो त्याला. पण वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तो जीवात्मा एकच असतो. जीवात्मा मरत नाही. देह पूर्णपणे काय होऊन जातो, ते खाली पडतो. प्राणोत्क्रमण झाल्यानंतर त्याचं दहन केलं जातं. पण तोच जीवात्मा, आता हे कशावरून, एखादं मूल खूप रडायला लागलं की लावा त्याला अंगारा. कोण जन्माला आलं, म्हणतो की नाही की हे पोटी जन्माला आला, पुनर्जन्म आहे. म्हणजे जीवात्मा जोपर्यंत वासना शिल्लक आहे तोपर्यंत तो हिंडत फिरतच राहतो. अनुकूल देह त्याला प्राप्त झाला की त्या देहाच्या माध्यमातून तो प्रगट झाल्यासारखा दिसतो. पण परमात्मा जो आहे तो मात्र कसा आहे, तर अजन्मा आहे आणि मृत्यूपंथाने कधीच न जाणारा अमृतत्वाय कल्पते असं त्याचं स्वरूप आहे. तो कसा आहे, तर न मरणारा, न झिजणारा, न जन्मणारा, पण कायमचा असणारा. आणि असा मी आहे असा बोध जेव्हा होतो तेव्हा जन्म आणि मृत्यूचा माझा काहीही संबंध नाही असं देहात असताना लक्षात येणे याला जीवनमुक्तीचा आनंद म्हणतात. आणि तो संतांच्या संगतीशिवाय कोणीही समजून सांगत नाही. पुढे संत सहवासात आले की ते आपल्याला सातत्याने सांगतात की शाश्वत काय आणि अशाश्वत काय. विवेकाचं आणि वैराग्याचं जागरण झाल्याशिवाय चित्तातच, बाहेरून कुठून आणायचे नसतात ते, पण आपल्या चित्तात जोपर्यंत विवेक आणि वैराग्य यांचं जागरण होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटत नाही. मग विवेक म्हणजे नेमकं काय आहे, तर आत्मानात्म विवेक, त्यानंतर सारासार विवेक,
क्षर अक्षर विवेक असे आपल्या समोर समर्थांनी ठेवलेले आहेत. मग आता ते विवेक जे आहे आणि विवेकाचं फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. विवेक आणि अविवेक माझ्याच बुद्धीत आहे की नाही? मग सुख दुःख दुसऱ्यांनी दिले कसं काय म्हणते मी? तर दुसऱ्याने दिलं असूच शकत नाही, ते सगळं माझ्या चित्तात आहे. पण तरी अशा चुकीच्या कल्पना ज्या असतात त्या काढून टाकण्याचा प्रयत्न हे संत आणि त्यांच्या ज्या चर्चा आहेत आपापसात चाललेल्या, त्या चर्चेतून ह्याची उकल होत राहते. आणि शाश्वताचा विवेक काय, या जगामध्ये सत्य असणारं तत्व कुठलं ते आम्हाला सांगतात. मग त्यांनी सांगितल्यावर जबाबदारी कोणाची आहे? म्हणे दास संदेह तो विसरावा. आधी हा संत आहे तो ओळखावा, तो ओळखल्यावर त्याच्या सांगण्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवावी. श्रद्धायुक्त अंतःकरण 4 ठिकाणी असलं पाहिजे: वेदांत शास्त्र, संत वचन, सद्गुरु वचन आणि अहम ब्रह्मास्मीचं महावाक्य. ह्याच्यावर पूर्णपणे काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत ही श्रद्धा विकसित होत नाही तोपर्यंत चित्तातले संशय जात नाही. आम्ही सगळे देवधर्म करतोय, पण देव आहे की नाही शंका आहे की नाही? अनुकूल घडतंय तोपर्यंत देव आहे, प्रतिकूल घडलं की सगळं परत दुसरंच काहीतरी मनात येतं. या पद्धतीने या चुकीच्या सगळ्या कल्पना मनात काढून आमच्या जीवनाचं सार्थक करणारे विचार जे देतात त्यांना संत असे म्हणतात. आणि त्या संतांच्या सहवासात आपण राहायला शिकलं पाहिजे. संत जे आहेत ते कसे आहेत तर अनंताचा शोध लावून देणारे. म्हणून गमू पंत अनंत या राघवाचा असं ज्या वेळेला आम्ही विचार करतो तेव्हा नसे अंत अनंत संता पुसावा. त्या अनंताचा शोध घेण्यासाठी वाटाड्या कोण असला पाहिजे तर संत असला पाहिजे. चोरास ओळखी पुसू नये असं समर्थांचं दासबोधामध्ये सांगणं आहे. ज्याला देवत्वाची प्राप्तीच झालेली नाही त्याच्यासमोर मी या चर्चा करून काय उपयोग होणार आहे? मग जो आधी तिथं पोचलेला आहे, आता मला जर अमेरिकेला जायचं असेल, मला जर इंग्लंडला जायचं असेल तर मी काय करते? जो आधी तिथं जाऊन आलेला आहे त्याच्याकडे जाऊन सगळी व्यवस्थित त्या ठिकाणी विचारपूस करते की नाही? की क्लायमेट कसं आहे, खायला काय मिळतं, कपडे कशा पद्धतीचे न्यावेत, काय काय किती वजनाचं सामान तिथं नेलं तर चालू शकतं, व्हिसा पासपोर्ट कसा काढावा लागतो, हे सगळं जाणत्या पुरुषाला आम्ही विचारतो की नाही? आता व्यवहारामध्ये सुद्धा जाणता पुरुष आवश्यक आहे. तर सूक्ष्म असणाऱ्या परमार्थाच्या प्रांतामध्ये प्रवेश करताना या जाणत्याची संगत आम्ही धरली पाहिजे की नाही? मग जाणत्याचा संग धरावा, जाणत्याचा विवेक घ्यावा आणि जाणता जाणता मी पण जाणता व्हावा. या पद्धतीने हा परमार्थ जो आहे तो पूर्ण होऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोत्यांनी अत्यंत उत्तम साथ दिल्यामुळे मला छान प्रवचन म्हणजे विषय मांडण्याची इथं प्रेरणा मिळाली. आता बाकी झाली तैसी केली सेवा, आवडो नावडो देवा. जय जय रघुवीर. राम राया राम राया कल्याण करी राम राया. जनहित विबरी जनहित विबरी जनहित विबरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे. हे जन हाती हरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया. कठीण नदी जन चुकतची गेले चुकतची गेले. जा तुची सावरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया
कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. ओढे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.